आज आपण येळ्ळूर गावांच्या विविध समस्यांबद्दल ईओ सरांना तसंच आपण जिल्हा पंचायतचे सीओ सरांना आपण भेट घ्यायला आलो होतो. मात्र ईओ सरांची भेट झाली नाही. त्याच्यानंतर आम्ही सीओ सरांना आपण आमच्या गावाच्या संदर्भातला आपण काही प्रॉब्लेम्स आहेत आम्ही त्यांना सांगितलं. महत्त्वाचा प्रॉब्लेम गव्हर्नमेंटनं असा एक नियम काढला आहे की प्रत्येक गोष्टीला ई-सुत्तू म्हणजेच कम्प्युटर उतारा हा कंपल्सरी केलेला आहे. मात्र गेल्या 1 वर्षापासून जिथं आम्ही जेवढी ॲप्लिकेशन दिलेले आहेत ह्या ॲप्लिकेशनमध्ये अजून कुठलेही त्यांनी कम्प्युटर उतारा केलेला नाही, जेणेकरून युनिव्हर्सिटीला कम्प्युटर उतारा लागतो आहे. त्याचबरोबर जी काय वर्षाप्रमाणे नाव चढवायचं असेल त्यालाही कम्प्युटर उतारा लागतो आहे. म्युटेशन करायचं असेल त्यालाही कम्प्युटर उतारा लागतो आहे. जर घर परमिशन करायचं असेल बांधायचं असेल तर कम्प्युटर उतारा लागतो आहे. प्रत्येक गोष्टीला कम्प्युटर उतारा गव्हर्नमेंटनं कंपल्सरी केलेला आहे. मात्र आज जवळपास 1 वर्ष झालं आज येळ्ळूर ग्रामपंचायतीमध्ये असे अर्ज पडलेले आहेत, मात्र त्याच्यात अजून कुठलाही कम्प्युटर उतारा झालेला नाही आहे. त्याच्यात आम्ही एखादा कम्प्युटर उतारा झालेला असं आम्हाला समजलेलं आहे. तो कसा झालेला आहे त्याचं पण आम्ही व्हेरीफाय करणार आहे. त्याचबरोबर येळ्ळूर 25,000 लोकसंख्येचं गाव आहे. येळ्ळूरमध्ये विविध समस्या आहेत. सर्वात महत्त्वाची समस्या जवळपास 2 ते 3 महिने झाले येळ्ळूरची जी सरकारी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये लाईट नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, स्मशान अस्वच्छता आहे. स्मशानमध्ये जायसाठी रस्त्यावरती आलेले झाडंझुडपं सर्व अडचणीचं व्हायला लागले. मात्र आम्ही वारंवार ग्रामपंचायतीला सांगूनसुद्धा अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत, जेणेकरून गावाची कुठलीही त्यांना काळजी नाही असं आम्हाला वाटायला लागलं आहे. गेल्या मागच्या महिन्यामध्ये जवळपास 1 महिन्यानंतर येळ्ळूर गावामध्ये पाणी आलं. लोकांनी जायचं कुठं हा फार मोठा प्रश्न आहे. मात्र सरकारच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातल्या नागरिकांना असं सकाळचं साधवलं जातं की तुम्ही पाणीपट्टी घरपट्टी तुम्ही भरा, नसेल तर तुम्हाला 10% तुम्हाला दंड लावतो असं म्हणायचं. ते झाल्यानंतर लोकांनी भरले नाहीत तर असं सांगायचं की बाबा पाणीपट्टी घरपट्टी भरा, 5% सूट देतो म्हणायचं. हे काय आहे? हा निर्णय कुठला आहे? एका बाजूनं 10% दंड लावतो म्हणायचं, दुसऱ्या बाजूनं 5% तुम्हाला सूट देतो म्हणायचं, जेणेकरून लोकांच्याकडनं पैसे मिळवायचे. मात्र गावातल्या लोकांच्यामध्ये जो विकास व्हायला पाहिजे तो विकास नाही व्हायला लागलाय. विविध समस्या आहेत. गटर साफ करायचे आहेत. पावसाळ्याच्या अगोदर गटर साफ करायच्या होत्या, अजून पण नाही आहे. मात्र कुठं तर दाखवायसाठी म्हणून गव्हर्नमेंटला दाखवायसाठी म्हणून 2-3 ठिकाणी काम ह्यांनी लावून केलेलं आहे. मात्र संपूर्ण गावामध्ये अस्वच्छता आहे. पावसाच्या अगोदर सगळी कामं झाली पाहिजेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी JJMचे कनेक्शन नाही आहेत त्या ठिकाणी लोकांना पाणी नाही आहे, मिनी वॉटर सप्लायचं पाणी नाही आहे. 2-2 महिने लोक जाऊन ॲप्लिकेशन देतात, त्या लोकांना सुद्धा त्या ॲप्लिकेशन दिलेल्याचं पण त्यांना भान नाही आहे. अशा माध्यमातून येळ्ळूर गावच्या विविध समस्या आहेत. त्या समस्या आम्ही जिल्हा पंचायत सीओंच्याकडे आम्ही मांडलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की तालुका पंचायत सीओंच्याकडे संपर्क साधून त्या काय असतील त्यात आम्हीही आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून येळ्ळूरमधल्या ज्या समस्या असतील त्या अधिकाऱ्यांना सांगून आम्ही संपवून देतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे.